हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 501. आजची तारीख आहे 15 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजून 2 मिनिट. एक बहुत वाईट गोष्ट माझ्यासोबत होऊन राहिली आणि ती वाईट गोष्ट म्हणजे मी माझ्या फिल्म करिअरसोबत थोडासा दुरावून राहिलो. थेरॉटिकली म्हणजे माझ्या माइंडमधून सुद्धा आता तसे विचार नाही यायला लागले आहे जसे मी पहिले विचार करत होतो फिल्म मेकिंगसाठी आणि फिल्म मेकिंग आणि माझ्या फ्युचरमध्ये माझ्या डेस्टिनीमध्ये. तर सम हाऊ माझी डेस्टिनी चेंज झाली. आय डोंट नो. चेंज म्हणजे चेंज होण्याच्या मार्गावर आहे आणि जे की मला होऊ द्यायचं नाही. मला एक फिल्म मेकर बनायचं आहे, ना की इंजिनियर. मला हे स्वतःला कळून द्यावं लागेल का मी एक फिल्म मेकर आहे, ना की इंजिनियर. कारण जेव्हा मी विचार करायला जातो ॲज अ फिल्म मेकर, तर मी कसा एक प्रकारे पाथ ठरवतो. तसं मी पाथ ठरवला आहे. मी का आता नागपूरला आहे, इथे मी फिल्म स्कूल जॉईन करीन, देन मुंबईला जाईन, ते थोडा बहुत कॉन्टॅक्ट थ्रू मी फिल्म बनवीन बायनरी कोड, आणि देन मग माझा प्रवास सुरू होईल तिथून. तर हा डेस्टिनी एक प्रकारे काल्पनिक वाटते. हा रस्ता आहे ना, हा पाथ आहे ना, एक प्रकारे काल्पनिक वाटते. जो की मी हा विचार करण्याचा जास्त हे होऊन राहिलो की मी इंजिनिअरिंग करीन, देन माझी पोस्टिंग वाढन, देन माझी चंद्रपूरला जॉईनिंग, देन माय बी मुंबईला पण जॉईनिंग होईन, आणि मग माझा पगार चांगला 1-1.5 लाखापर्यंत जाईन. देन आय एम बिकम रिअली अमेझिंग पर्सन. तर हा पाथ नाही का एकदम रिअलिस्टिक वाटते, आणि जो फिल्म मेकिंगवाला पाथ आहे तो खूप काल्पनिक वाटते. आय डोंट नो, बट इट डज फील्स लाईक दॅट वे. हे आपल्याला काल्पनिक पाथला रिअलिस्टिक बनवायचा आहे, आणि जो रिअलिस्टिक पाथ आहे तो त्याला ॲज इट इजच ठेवायचा आहे. तुझं डेस्टिनी म्हणजे तुझं टार्गेट काय होतं, तुला एक फिल्म बनवायची आहे. तर फिल्म बनवण्यासाठी तुला इंजिनियर होणं गरजेचं नाही. तुला तुझं स्वतःचं पोट भरता येईल एवढं जर तू कमवत असशील तर तू ठीक आहे. जर तू त्याच्याहीपेक्षा अजून जास्त टार्गेट म्हणजे त्याच्याहीपेक्षा जर तू याच्यामध्ये म्हणजे फिल्म सोडून तू दुसऱ्या मार्गाने वळून राहिला, तर एक प्रकारे थोडंसं डेंजरस सिग्नल तुझ्या लाईफमध्ये लागून राहिला आहे. आणि मला वाटते यस इट इज, म्हणजे अशा प्रकारे थोडंसं होऊन राहिलं आहे फील एक प्रकारे. त्याच्यावर सोल्युशन काय? याच्यावर सोल्युशन आहे की मी लवकरात लवकर फिल्म स्कूल जॉईन व्हायला पाहिजे, लवकरात लवकर. आणि फिल्म स्कूल जॉईन होण्यासाठी मला त्या टॅलेंट वन कोचिंग क्लासेसला फोन करणं बहुत जास्त गरजेचं आहे. जर मी त्या टॅलेंट वन कोचिंग क्लासेसला फोन करणार नाही तर मला कळणार नाही का त्यांचे प्लॅन काय, मला कशा प्रकारे फिल्म स्कूल जॉईन करता येईल वगैरे वगैरे. कारण जोपर्यंत तू ते हे होत नाही, तू हाच विचार करून राहिला तुला सॅलरी भेटन, मग तू पहिल्या सॅलरीसोबत मी मित्रांसोबत कसे घालवीन, आणि देन मग लॉट ऑफ थिंग्स आर इनसाइड माय ब्रेन, and I don't want to be interfere with my destiny to all those things which are happened here right now. जे की इथे काही जे काही होऊन राहिलं आहे, जे माझ्या डेस्टिनीला चेंज करणार आहे, ते मला पटून न राहिलं. त्याच्यावर सोल्युशन काय? सोल्युशन तर हे आता मी सांगितलंच आहे का फिल्म स्कूल लवकरात लवकर जॉईन. कारण जोपर्यंत आपण फिल्म स्कूल जॉईन करणार नाही तोपर्यंत आपल्याला तशा प्रकारचे फिलिंग्स येणार नाही, तशा प्रकारचे त्याच्यावर डेस्पिरेशन येणार नाही, त्याच्या प्रकारे एक आपल्याला पाथ करणार आहे. कारण एक म्हणजे हा कसा आहे, माणूस पृथ्वीच्या बाहेर जाऊ शकतो हे माणसाची कल्पना होती, बट इन दी एंड माणसाने ती कल्पना रिअलिस्टिकमध्ये करून दाखवली. आता माझी ही कल्पना आहे का मी एक फिल्म मेकर बनू शकतो. आता माझी डेस्टिनी मला टार्गेट अचीव न करण्यासाठी एक प्रकारे रिअलिस्टिक पाथ बनवावा लागेल त्या काल्पनिक दुनियापर्यंत जाण्यासाठी, आणि देन ती काल्पनिक दुनिया इट विल बिकम रिअलिस्टिक. तर सोल्युशन तुम्ही सांगितलं फिल्म स्कूल जॉईन करणं, या थोडं बहुत सीकनेस आणि थोडं बहुत याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे आपल्या करिअरबद्दल. बट आपल्या
जे मेन करिअर आहे, जो मेन फोकस आहे, ज्यासाठी आपण इथे बॉर्न झालो आहे, त्याच्यामागे आपण जास्त फोकस राहायला पाहिजे, ना की अदर थिंग्सवर. राईट? तुला तुझे रिसोर्सेस भेटून राहिले, तुला राहायला घर, खायला जेवण, ऑल थिंग्स, घालायला कपडे भेटून राहिले आहे, घुमण्यासाठी गाडी भेटून राहिली, तर तुला आता फिल्म स्कूल जॉईन करणं, डेस्परेटली जॉईन करणं आहे. येस, येस, येस. तर आज काय झालं, आज काही नाही, आज मी डिसाईड केलं होतं का आज मी वर्धेला जाईन. कारण त्या सरांचा फोन आला, ते म्हणे शनिवारपर्यंत तू आणून दे म्हणे. बट मी वडिलांनी मग सांगितलं, तर वडिलांचे ते डॉक्युमेंट रेडी नव्हते, इन्कम सर्टिफिकेट. तर मग इन्कम सर्टिफिकेट रेडी नव्हतं, तर मग मला हे करावं लागलं, त्या सरांना फोन करावं लागला. सर म्हणे सोमवारी आला तरी चालेल म्हणे. आणि नंतर आता 9 वाजता फोन आला आईचा, म्हणे की डॉक्युमेंट रेडी आहे म्हणे, तू येऊन जा म्हणे. बट आता तर नाही येऊ शकत. तर मग मी ठरवलं आहे की उद्या पूर्ण ड्युटी करून जाईन. तर मग इन द एंड मी विशालला फोन केला आणि त्याच्याकडून कळलं की सदा त्यांचा पेपर आहे नागपूरला आणि दे वॉन्ट्स टू कम हिअर इन खापरखेडा. तर जर ते रविवारी येऊन राहिले आहे आणि मला एक प्रकारे सोमवारी माझा फॉर्म भरायचा आहे, तर कशा ना कशा प्रकारे आपण जुगाड लावून देऊ. कसं म्हणजे ते रविवारी येईन आणि देन इथून निघून जाऊ आणि मग मी रविवारी पार्टी करीन. म्हणजे इथून दारूची बॉटल घेऊन जाऊन तिथे रात्री प्रोग्राम करू आणि देन सोमवारी आपलं काम करून निघून जायचं. या, ऑल ग्रेट, ऑल नाईस. काय माहीत झालं, पहिले विचारायला लागेल. थांब 1 मिनिट. मी विशालला फोन करतो, त्यासोबत चांगल्याने बोलून घेतो. त्याला म्हणतो की मी उद्याच येतो, उद्याच जातो. म्हणजे जशी ड्युटी झाली तशी मी निघून जातो वर्धेला. सोबत एक बॉटल पण, एक रमची बॉटल. आणि कारण उद्या शनिवार राहीन. रविवारी तर होल डे मी माझ्या घरीच राहीन, कारण त्या दिवशी त्यांचा पेपर राहीन. तर आणि नंतर संध्याकाळी आपण पार्टी करू रमची. आणि देन मग सोमवारी इज बॅक टू ए. दॅट इज ग्रेट. दॅट्स आयडिया. दिस इज द एंड. दिस इज भानर. माझा आर्टिफॅक्ट एपिसोड पण का बनवून राहिला म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड पण अशा रिलेटेड बनून राहिला की जे की माझ्या डेली लाईफवर, ज्याप्रमाणे मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत होतो. आणि सर्वात मेन इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, मी आर्टिफॅक्ट एपिसोड घरातही रेकॉर्ड करून राहिलो आहे. डोंट यू सी, मी एका घरात आहे. जोपर्यंत मला बाहेरचं ॲटमॉस्फिअर नाही भेटणार तोपर्यंत मी बाहेरच्या दुनियेसोबत कनेक्ट कसा होईन. आणि बाहेरच्या दुनियेसोबत कनेक्ट नाही होणार तर मी युनिवर्ससोबत कनेक्ट कसा होईल. मी त्याला सांगेन का मला कशाप्रकारे. म्हणजे हे घर नाही का एक प्रकारे मला ब्लॉक करत आहे. तर आता वरती जाऊन नाही, मी बहुत जास्त थकलो आहे आज. काय मी दिवसभर ड्युटी आणि त्याच्यानंतर जिम. तरी आज मी जिम खूप कमी मारली, बहुत हलकी मारली राव. काल आणि परवाच्या दिवशी तर एवढी खचू जिम मारली होती ना, बहुतच जिम मारली होती. आज तरी मी हळूहळू जिम मारले, 4-5 सेट मारले, पण प्रॉपरली मारले आणि घरी आलो. म्हणजे हे ड्युटी केल्यानंतर नाही का पूर्ण माणूस थकून जाते राव. मग का आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यामध्ये काही इच्छाच नसते. तरी आपण याच्या थ्रू पण जायला लागेल. तो या. So this is the my artifact episode number 501. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.